श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. शनिवारी आहे सर्व पितृ अमावस्या. या पितृपक्षामध्ये जी अमावस्या येत असते तर त्या अमावस्येला आपण सर्व पितृ अमावस्या असं म्हणत असतो. जर आपण पितृपक्षामध्ये पितरांसाठी कोणत्याही प्रकारच्या सेवा उपाय केलेले नसतील, परंतु या दिवशी जर आपण सेवा उपाय केले तर आपले जे काही सेवा उपाय आहेत तर ते संपूर्ण फळदायी ठरत असतात. या दिवशी पहा, असं आपण पितरांची सेवा उपाय जर केले तर या दिवशी आपल्याला जे काही आपलं पितरांसाठी आपण केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर सर्व पितृ अमावस्येला आपल्याकडून अशा काही गोष्टी होता कामा नये. म्हणजेच काय, आपल्याकडून काही चुकीच्या गोष्टी जर झाल्या तर आपल्या घरामध्ये पहा पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष वाढेल. त्याचबरोबर लक्ष्मी घरातून पाय काढता पाय घेईल. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये दरिद्री येईल, आपल्या घरामध्ये गरिबी येईल. यासाठीच आपल्याला ज्या काही चुका आहेत तर ह्या दिवशी करायच्या नाहीत आणि त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. त्यामध्ये बघा, प्रामुख्याने आपण जेवणामध्ये भरपूर अशा भाज्या खात असतो. भाज्यांचं महत्त्व आपल्याला माहिती हवं, कारण भाज्या सुद्धा भरपूर वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात. ह्या ज्या भाज्या आहेत, हे जे पदार्थ आहेत ते जर आपल्याकडून ह्या दिवशी खाल्ले गेले तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपल्या घरामध्ये बघा भरपूर मोठ्या प्रमाणात पितृदोष वाढतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची शांती राहत नाही, घरामध्ये कुणाचीही प्रगती होत नाही, घरातून लक्ष्मी काढता पाय घेते आणि घरामध्ये सतत दरिद्री होते, आजारपण पसरते. यामुळेच आपल्याला ज्या काही साध्या सोप्या गोष्टी आहेत तर ह्या दिवशी करायच्या नाहीत. म्हणजे ह्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आपण आता बघणार आहोत. बघा, यामध्ये आपल्याला 1-2 पदार्थ असे आहेत तर ते खाणे टाळायचे आहेत. त्याचबरोबर 1-2 भाज्या सुद्धा अशा आहेत त्या खाणे टाळायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. ह्या पितृपक्षामध्ये बघा, तुम्ही तुमच्या पितरांसाठी एकदाही घास काढलेला नसेल तर पहा, या दिवशी तुम्ही आवर्जून कावळ्याला काहीतरी जीव घालायचा आहे. म्हणजेच तर पहा, त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये गाईला सुद्धा तुम्ही काही खाऊ घातलेलं नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गाईला सुद्धा काहीतरी खाऊ घाला. त्यामुळे आपल्यावरती जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यास मदत होत असते. बघा, या दिवशी आपल्याला 2 भाज्या पूर्णपणे वर्ज्य आहेत. म्हणजे या दिवशी ह्या 2 भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर त्या कोणत्या आहेत? या दिवशी तुम्ही कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर कोबीची भाजी जी आहे आणि भोपळ्याची भाजी, जो दुधी भोपळा असतो तर त्याची भाजी आपल्याला ह्या दिवशी आवर्जून खाणे टाळायचं आहे. आणि पहा, ह्या दिवशी कांदा लसूण आपल्याला अजिबात खायचा नाही. या दिवशी तुम्ही ह्या 3 भाज्या चुकूनही खाऊ नका. तर शक्यतो तुम्हाला घरामध्ये पालेभाज्या करता येतील अशाच भाज्या तुम्ही घरामध्ये ठेवा. त्याचबरोबर बघा, अमावस्येला आपण असे कोणते पदार्थ आहेत तर ते चुकून सुद्धा खायचे नसतात. या जर गोष्टी पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्या अवतीभोवती नजर दोष लागू शकतो किंवा ह्या पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला काही बाधाही होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ आपल्याला खाणं टाळायचं आहे. तर ते कोणते पदार्थ आहेत? या दिवशी सफेद कलरचे कोणतेही पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. म्हणजेच काय, या दिवशी कुणी आपल्याला जर सफेद कलरचे काही मिठाई दिली किंवा काही पदार्थ दिला तर तो आपल्याला चुकूनही खायचा नाही. या दिवशी आपल्याला सफेद कलरची मिठाई, सफेद कलरचे पेढे किंवा मग तर बघा, त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणी दूध जरी पांढऱ्या कलरचं दूध असतं तर ते दूध जरी तुम्हाला कोणी प्यायला दिलं तर ते तुम्ही ह्या दिवशी कुणाकडूनही घ्यायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्हाला कोणी लिंबू दिलं तर ते लिंबू सुद्धा तुम्हाला कुणाकडून घ्यायचं नाही. त्याचबरोबर पहा, कुणी काय करतं की लिंबाचा सरबत बनवतं आणि म्हणतं मी तुझ्यासाठी सरबत बनवलाय, घे एवढा पिऊन. तरी सुद्धा आपल्याला कुणाकडून ही लिंबू किंवा लिंबाचं सरबत प्यायचा नाही. त्याचबरोबर कुणीही तुम्हाला जर साखर दिली तर ती साखर तुम्हाला या दिवशी चुकूनही खायची नाही किंवा घ्यायची नाही. जे तुम्हाला जर कोणी म्हटलं की माझ्या घरामध्ये असा कार्यक्रम होता, ही साखर घे
हातावरती, तरीसुद्धा आपल्याला ती घ्यायची नाही किंवा मग ती टाळण्यासाठी काहीतरी कारणं आपण त्यांना द्यायची आणि काहीतरी कारणं देऊन ती गोष्ट खाण्यापासून आणि घेण्यापासून आपल्याला टाळायची आहे. अशा काही छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात आणि आपल्या मग भरपूर मोठ्या संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. मग आपल्या पाठीमागं दरिद्री सुरू होते, त्याचबरोबर भरपूर साऱ्या बाधा आपल्या पाठीमागं सुरू होतात. त्यामुळे काय होतं की आपला पूर्ण आयुष्य हे दोष दूर करण्यामध्येच निघून जातं आणि आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये सारखे गरिबी राहते. त्याचबरोबर आपल्या मागे पितृदोष लागतो, त्याचबरोबर लक्ष्मी घरातून पाय काढून घेते, त्याचबरोबर आपल्या मागे बाधा लागतात. तर बघा, लक्ष्मीचं ह्या दिवशी आगमन होण्याचा हा दिवस आहे, खूप चांगला दिवस आहे. परंतु काही लोक या दिवसाचा खूप गैरफायदा घेतात आणि तांत्रिक क्रियांसाठी हा दिवस वापरला जातो आणि त्यामुळे मग बघा आपल्याला असे दोष आपल्या मागे लागतात. ह्या चुका जर आपण केल्या ह्या दिवशी तर आपल्याला असे काही दोष आपल्याला असे काही बाधा लागू शकतात. त्यामुळे आपण आवर्जून ह्या गोष्टी खाणं टाळायचं आहे. तर ह्या गोष्टी पहा, प्रत्येकापर्यंत शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करता आला तर नक्की करा. नसेल तुम्हाला शेअर करणं जमत तर मग तुम्ही तोंडाने सुद्धा सर्वांना सांगू शकता की अशा अशा गोष्टी करू नका. चला, इथेच करते व्हिडिओचं एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.